जय श्रीराम मित्रांनो, आपल्या कृष्णाथडीचा सवंगडी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओसह आपलं स्वागत करताना मी आपणा सर्वांना महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, कैलासपती श्री शंभू महादेवाचे वाहन असणाऱ्या या नंदीराजाने एवढी प्रामाणिक सेवा केली की शंभू महादेवांनी त्यांना वर दिला की माझ्या दर्शनाला आलेला भक्तगण हा प्रथम तुम्हाला वंदन करेल। हाच नंदी पुढे उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सहकारी होऊन मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी राबू लागला। तो शेतकरी राजाच्या जीवनाचे अविभाज्य अंगच बनला। परंतु यांत्रिकीकरणानंतर जसं माणूस बळाचं महत्त्व या शेती व्यवसायामध्ये कमी होऊ लागलं, अगदी तसंच या कृतज्ञ मूर्ती जीवाचंही महत्त्व हे शेती व्यवसायात कमी झालं। आपल्या धन्याविषयीची एका वृद्ध बैलाच्या मनात असणारी कृतज्ञतेची भावना मराठवाड्याचे सुप्रसिद्ध कवी श्री दी इनामदार यांनी आपल्या एका कवितेत मांडलेली आहे। तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करूस हेटाळणी आता उतार वयात। नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर। माझ्या ऐन उमेदीत माझी गायलीस ओवी, नको चाबका सारखी आता फटकारूस शिवी। माझा घालवायाशीन कधी चारलास गुळ, कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ। अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंत, मला मरण येऊ दे तुझा कुशल चिंतित। मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे। मित्रांनो, ही कृतज्ञतेची भावना जोपासत आजन्म बळीराजाची सेवा करणाऱ्या या नंदीराजाला या व्हिडिओच्या माध्यमातून वंदन करण्याकरता मी या कवितेचा आधार घेत आहे। आज गावागावामध्ये बैलजोड्यांची संख्या ही अत्यल्प होत चाललेली असताना धरणी मातेची सेवा या बैलजोडीच्या मदतीने आजही आमचे प्रकाशदादा करत आहेत। आपणाला प्रकाशदादांची ही बैलजोडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जय श्रीराम।